नमस्कार. अर्चनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तुरीच्या सोल्याची आमटी बनवणार आहोत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. ही लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. चला तर मग बनवायला घेऊया. त्यासाठी मी शेंगा घेतलेल्या आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, हळद, जिरे, मोहरी आणि मीठ. सुरुवातीला आपण ज्या ह्या शेंगा आहेत याला सोलून घेऊया. त्यातले सोले आहेत ते सर्व बाजूला काढून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व सोले सोलून घेऊया. हे बघा, सोलून घेतलेले आहेत. आता आपण याला पाण्याने धुवून काढूया, म्हणजे ते स्वच्छ होतील. हे बघा, अशा पद्धतीने धुवून घेतलेले आहेत. आता आपण याला कढईमध्ये भाजून घेऊया. हे बघा, आता याला सर्व बाजूने सारखं भाजून घ्यायचं आहे, हलवत हलवत, म्हणजे जेणेकरून सगळे सोले एकसारखे भाजतील. हे बघा, अशा पद्धतीने भाजून झालेले आहेत. त्याला काढून घेऊया. आता मिरच्या भाजूया. तुम्ही तुमच्या आवडीने घ्या. मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण याला तेल वगैरे काही वापरायचं नाही आहे. बिना तेलाच्याच भाजायच्या आहेत त्या. हे बघा, मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत. आता आपण याला काढून घेऊया. आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. हे बघा, सोले पण टाकूया. आता आपण याच्यामध्ये जिरे टाकूया. चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर पण टाकूया याच्यामध्ये, म्हणजे सगळ्या याला वास लागतो. 4-5 लसणाच्या पाकळ्या. आता आपण याला मिक्सरमध्ये पाणी टाकूया थोडंसं. याला वाटून घेऊया आपण मिक्सरमध्ये. हे बघा, अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. थोडंसं जाडं जाडं ठेवलेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकूया. हे बघा, तेल टाकूया. मी या आमटीला कमी तेलाचा वापर करते. आमटी कोणतीही असो, त्याला तेलाचा वापर कमी करायचा, म्हणजे चवीला छान होते. तेल वगैरे लागत नाही. आता मोहरी घालूया, जिरे घालूया, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर पण घालूया, हळद घालूया. आता याला हलवून घेऊया. हे बघा, आता आपण जे वाटण वाटलेलं होतं ते याच्यामध्ये टाकूया. थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं आहे. हे बघा, मिक्स करून घेते. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. तुम्ही तुमच्या आवडीने पाणी टाका. तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवा, पातळ आवडत असेल तर पातळ करा. माझी जास्त घट्टही नसते आणि जास्त पातळही नसते. आणि ही आमटी जी आहे ती थंड झाल्याच्या नंतर घट्ट होऊन येते. हे बघा, आपण उकळी आणून घेऊया एकदा. त्याला हलवत हलवत उकळी आणायची आहे. हलवणं चालूच ठेवायचं आहे आपल्याला.
हे बघा, थोडासा गॅस मोठा करते म्हणजे त्याला उकळी येईल. हे बघा, छान उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया, या बाउलमध्ये. हे बघा, अशा पद्धतीने आपली तुरीच्या सोल्याची आमटी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.